नमस्कार मंडळी, आपली कापूस लागवड ही 23 जूनला झाली होती. तर आज आपल्या कापूस पिकाला 25 दिवस पूर्ण झाले आहे. काही दिवसांनी आपण याच्यावर पहिला फवारा घेणार आहोत. तर तो फवारा आपला मोठ्या प्रमाणात वाढ आणि फुटवे तसेच मावा तुडतुडे हे नियंत्रण, रस शोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी स्वस्तात राहील. तर अशा प्रकारे आपण नियोजन केले आहे. याला पहिले खत दिलेले आहे. जवळपास 10 दिवसाचा पावसाचा खंड पडला होता शेतकरी मित्रांनो. कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून पाऊस पडायला लागलेला आहे आमच्या भागात. तर याला पहिली खत मात्रा दिलेली आहे. त्यामध्ये आपण 10-26-26 20-20-0-13 याचा वापर केला आहे आणि पोटॅश 20 किलो एकरी. तर अशा प्रकारे आपण खत नियोजन केलेले आहे. खत नियोजन करताना आपण 10-26-26 आणि 20-20-0-13 आणि पोटॅश ही खतांची मात्रा वापरलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तण नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर काही दिवसानंतर आपल्याला याच्यावर पहिला फवारा घ्यायचा आहे. 30 ते 32 दिवसाचा आपला कापूस लागवड झाल्यानंतर आपल्याला फवारणी करायची असते. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकात मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडे, रसशोषक किडींचा प्रभाव जाणवू शकतो. म्हणून आपल्याला ही फवारणी करायची असते आणि मोठ्या प्रमाणात वाढ आणि फुटवे काढण्यासाठी ही फवारणी राहणारी आहे. त्यामध्ये आपण सुपर कॉन्फिडर हे रसशोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी वापरणार आहोत आणि त्यासोबतच साप, बुरशीनाशक. पाऊस पुन्हा चालू झालेला आहे. बुरशी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी स्वस्तात आपल्याला साप हे बुरशीनाशक वापरायचे आहे आणि त्यासोबतच एक टॉनिक किंवा तुम्ही विद्राव्य खत या दोनमधून तुम्ही वापरू शकता. जर बजेट असेल तर तुम्ही दोन्ही वापरू शकता. आणि पावसाच्या अंदाजानुसार आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर हे वापरायचे आहे. तर अशा प्रकारे ही पहिली फवारणी आपल्याला पार पाडायची आहे. याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकता. तर शेतकरी, तुम्ही बघू शकता आपल्या झाडावर आतापर्यंत 25 दिवसाचं कापूस लागवड झालेली आहे. जशी टोपली तशीच दुसऱ्या दिवशी पाऊस आलेला होता म्हणून आपण तेच तारीख पकडलेली आहे. 25 दिवसाचं झाल्यापर्यंत आपल्याला कोणत्याच रसशोषक किडींचा तसेच मावा तुडतुडे याचा प्रभाव आपल्या कापूस पिकावर बघायला मिळत नाही. तर असेच तुम्हाला पण आपल्या झाडाची तपासणी करायची आहे, कापूस पिकाची तपासणी करायची आहे आणि तेव्हाच पहिल्या फवारणीचं नियोजन करायचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपण जास्त खर्च करायचा नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला स्वस्तात फवारणी करायची आहे. म्हणून जर मोठ्या प्रमाणात कीड असेल तर आपण उलाला हे वापरायचे आहे. WG फॉर्ममध्ये असते उलाला. आणि कमी कीड असेल तर आपल्याला सुपर कॉन्फिडर याचा वापर करायचा आहे. आता शेतकरी मित्रांनो, याच्यावर आपल्याला कीड बघायला मिळत नाही म्हणून आपण सुपर कॉन्फिडरचा वापर करणार आहोत आणि याचं रसशोषक किडींचं नियंत्रण करणार आहोत. आणि त्यासोबतच साप, बुरशीनाशक तसेच विद्राव्य खत किंवा आपण टॉनिक या दोनऐवजी, जर आपला बजेट कमी असेल तर या दोनऐवजी एक वापरू शकतो. त्या कारणाने जर टॉनिक तुम्ही टाळली तर तुम्हाला विद्राव्य खत चांगल्या कंपनीचे, चांगल्या क्वालिटीचे घेणे अनिवार्य आहे. त्या कारणाने आपल्या झाडात चांगली फुटवे, वाढ हे बघायला मिळेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही टॉनिक नसेल वापराल तर तुम्ही विद्राव्य खताचा वापर करा चांगल्या क्वालिटीच्या. जर तुम्हाला विद्राव्य खत वापरायचे नाही, कारण शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असते आपण खताद्वारे NPK ग्रेड देत असतो तर विद्राव्य खत द्यायची गरज नसते, म्हणून ते डायरेक्ट टॉनिकचा वापर करतात. पण टॉनिक पण खर्चिक आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही विद्राव्य खताचा पण वापर करू शकता. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही दोन्ही पण वापरू शकता. आणि त्यासोबतच सिलिकॉन बेस स्टिकर हे वापरायचे आहे पावसाचा अंदाज बघून. अशा प्रकारे आपल्याला ही पहिली फवारणी पार पाडायची आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाचा खंड पडल्यामुळे आपली कापूस पीक हे थोडंसं शॉकमध्ये गेलेलं होतं, पण आपण त्याला खताची मात्रा दिलेली आहे आणि त्यासोबतच पाऊस पण आता चालू झालेला आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकात त्याचा परिणाम बघायला मिळत आहे. जर पावसाचा खंड पडला होता म्हणून आपलं पीक हे थोडं शॉकमध्ये दिसत होतं, पण आता एक नंबर ताजेतवाने दिसत आहे शेतकरी मित्रांनो. तर पावसाचा खंड पडल्यामुळे तुमच्या पण पिकाला त्रास झाला का, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुमचे पीक अजून पण ताणामध्ये असेल, शॉकमध्ये असेल, तर आपण त्याला NPK बॅक्टेरिया याची ड्रेंचिंग करू शकतो आणि ते पीक शॉकमधून बाहेर काढू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही पहिली फवारणी आपल्याला काही दिवसात पार पाडायची आहे. आपल्या कापूस पिकातील
रोग नियंत्रण करण्यासाठी आणि वाढ आणि फुटवे जबरदस्त काढण्यासाठी ही पहिली फवारणी करायची आहे. तर अशा शेतीविषयक माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.